श्रावण मास में आई अंगारकी संकष्टी चतुर्थी के पावन अवसर पर कल्याण के पास स्थित प्रसिद्ध टिटवाला महागणपति मंदिर में सोमवार सुबह से ही श्रद्धालुओं का तांता लग गया। दूर दूर से आए भक्तों ने सुबह से लंबी कतारों में खड़े होकर विघ्नहर्ता गणपति के दर्शन किए। श्रावण मास की अंगारकी संकष्टी चतुर्थी पर टिटवाला महागणपति मंदिर में भक्तों का सैलाब उमड़ा। भीड़ नियंत्रण और सुगम दर्शन के लिए मंदिर प्रशासन, नगर निगम और पुलिस ने संयुक्त योजना लागू की। गणपति बाप्पा मोरया के जयघोष से माहौल भक्तिमय रहा। भीड़ को देखते हुए पुलिस ने विशेष यातायात व्यवस्था और पार्किंग के अलग स्थान तय किए। मध्ये जी अंगारिका आलेली आहे ही 2005 ला आली होती सगळ्यात पहिले। त्याच्यानंतर आज आहे 2025 ला, म्हणजे साधारण 20 वर्षांनी श्रावणातली अंगारिका आणि सगळ्यात महत्त्वाची वर्षातली एकच अंगारिका आहे। त्यामुळे या अंगारिकेला फार महत्त्व आहे। साधारण अंदाजे आमचा एक देवस्थान समितीचा अंदाज आहे, साधारण 1 लाख सव्वा लाख भाविक येण्याची, दर्शन घेण्याची शक्यता आहे। आणि मंदिर समितीकडनं म्हणाल काय व्यवस्था असेल तर मंदिर समितीकडनं आपण महापालिका तसेच पोलीस स्टेशन, टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांना आपण अर्ज देऊन इथली व्यवस्था करायला सांगितली। त्यात महानगरपालिकेला इतर स्वच्छता, आजूबाजूचा एरिया स्वच्छता करायला सांगितली, डीडीटी पावडर, जंतुनाशक फवारणी हे करून घ्यायला सांगितले आणि भाविकांना जेणेकरून त्रास होणार नाही कुठली रोगराईचा, या उद्देशाने आपण महानगरपालिकेने ही व्यवस्था केली। आणि पोलिसांना अर्ज दिला आपण, टिटवाळा ग्रामीण पोलिसांना, की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यासाठी आपण टिटवाळा ग्रामीण पोलिसांना एक अर्ज देऊन त्यांना या उद्देशाने पण आपण त्यांना एक सूचना केल्यात की जेणेकरून लाईन भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं। त्यासाठी भक्तांसाठी एवढाच संदेश आहे की आजचं दर्शन त्यांनी भरभरून डोळे भरून देवाचं घ्यावं, की जेणेकरून भविष्यात पुन्हा येणारी अंगारिके चतुर्थी आहे पुढच्या वर्षात, ती 1 वर्ष त्यांना ते दर्शन त्यांचं डोळ्यात भरून साठावं आणि बाप्पाकडे त्यांनी मागणं व्हावं की सगळीकडे सुजलाम सुफलाम असंच राहावं, सगळीकडे देश भरभराट पुढे जावा, आपला देश चांगला व्हावा, या उद्देशाने बाप्पाकडे आपल्या सगळ्या भक्तांतर्फे मागणी आहे। आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत। आम्ही आज अंगारकी चतुर्थी मंगळवार म्हणून आज सगळ्यांनी वेशभूष केलेले आहे। एक साईड साड्या घातलेल्या आहेत। आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत आणि आम्ही आहोत पीक साईडचे आहोत। आम्ही सगळे एक साईडला आलेलो आहोत, इकडे या बाजूला श्रद्धेने आलो आहोत। श्रावण महिन्यातला अंगारकी चतुर्थी यासाठी आम्ही सगळ्यांनी एक साईड साड्या काढून अंगारकी चतुर्थीसाठी टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत। काय मागणं मागितलं बाप्पाकडे? मागणं खूप मागितलेलं आहे आणि सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जाऊ देत। सगळ्यांची इच्छा आहे की पूर्ण व्हाव्यात आणि खूप काही श्रद्धा आहे, म्हणून बाप्पासाठी आम्ही टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत।